Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. बरेचसे पक्ष लेवलवर पण निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही. तुमचा खासदारांच्या उमेदवारीला विरोध आहे का? खासदार जाधवांच्या माझा कोणा नेत्याला विरोध नाहीये, माझा कोणा उमेदवाराला विरोध नाहीये. मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रह खातर त्यांनी मला अर्ज टाकायला सांगितलं, मी टाकला. तुम्हाला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल असं उपासात्मक तोला त्यांनी लगावला. काय काय तुम्हाला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून तुम्ही अर्ज भरला असा उपासात्मक तोला मला एबी फॉर्म मिळाला असता ते मी त्यांना सोबत घेऊन अर्ज भरला असता. हा आपला डमी अर्ज आहे का? हा डमी अर्ज म्हणून ऐकता मग असा कुठली प्रक्रिया डमी अर्जाची नसतं. निवडणूक आयोगामध्ये आहे तरतूद अशी डमी अर्ज भरण्याची. डमी अर्जाची निवडणूक पक्ष पातळीवर डमी अर्ज भरला जातो. असं कुठं डमी अर्ज वगैरे असते का? सांगा मला, तो 100 होईल का? काही नाही, नामांकन अर्ज भरलाय आणि तयारीने पण लागलेलो आहे. हो, इकडे पहा. खूप छान वाटतंय अर्ज भरल्यानंतर लोकसभेचा. आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे. भाऊ, आता आपली ही उमेदवारी कायम समजायची का? असं निश्चित नाही सांगता येणार, कारण अजून माहितीचे आमचे शिवसेनेचे उमेदवार तरी जाहीर होण्याची बाकी आहे. आपल्याला काय गरज पडली उमेदवारी दाखल करण्याची? का नको टाकू? वरून आदेश होते काय? असा आदेश वगैरे काही नाहीये, पण 6 महिन्यापासून आपण सगळं पाहता की बुलढाणेकरांची, जिल्हेवासियांची माझं सगळं काम बघून असताना वाटत होतं की यांनी लढायला पाहिजे. आणि मला हे उमेदवारी हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजप करते म्हणून आपण उमेदवारी इकडे घ्या. नाही, असं काही नाही. मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे. शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. पण एबी फॉर्म म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाहीये. आपल्याला सीएमचा फोन आला या संदर्भामध्ये काय? सीएम साहेबांचा फोन आमचं नेहमीच बोलणं चालू असते. त्यात उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही बोलणं नाही, अजून असं काही बोललं नाही. आपले संजय क्षीरसागरची प्रतिक्रिया आहे की सीएम साहेब संजय गायकवाड यांना योग्य ती समज देतील. सीएम साहेबांचा मी अतिशय चांगला सन्मान करतो. माझं त्यांचं नातं खूप वेगळं आहे आणि त्यांचा शब्द तर माझ्याकरता अंतिमच, त्याच्यामध्ये काही विषय नाहीये. परंतु असं अजून काही त्यांचं माझं बोलणं झालेलं नाही.